नमस्कार, मिसेस सुनंदा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी रेसिपी नाही देणार, पण दैनिक पंढरी भूषण पंढरपूर च्या वर्धापन दिनाविषयी मी थोडंसं बोलणार आहे। कारण मी दैनिक पंढरी भूषणच्या रणरागिणी पुरवणीमध्ये मी कायमच लिखाण करत असते आणि गेल्या वर्षी म्हणजे 2024 साली खूप मोठा आमचा रणरागिणींचा सत्कार सोहळा झालेला होता। तर 3 वर्ष झालं सातत्याने आम्ही लिखाण करतोय तिकडे आणि 2024 साली आमचा सत्कार पंढरपूरला झाला होता। तेव्हा आम्ही सगळ्याजणी गेलो होतो, पण 2025 साली आत्ता ह्याच्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये एंडला झालं होतं सत्कार, पण काही घरगुती अडचणींमुळे मी जाऊ शकले नाही। पण तिकडचे माझ्या मैत्रिणींना ह्या कार्यक्रमाचं 2025च्या कार्यक्रमाचं विशेष काय असेल तर पुस्तक प्रकाशन सोहळा आणि माझ्या ज्या मैत्रिणींनी पुस्तकं छापली, जे काही आम्ही आर्टिकल लिहितोय दर आठवड्याला, तर ते आर्टिकल एकत्र करून त्यांनी पुस्तकं काढलेली आहेत मैत्रिणींनी आणि त्याचा प्रकाशन सोहळा राजाभाऊ खरे यांच्या हस्ते झाला होता। तर हे प्रकाशन सोहळा विशेष होतं ह्यावेळेस, पण काही घरगुती अडचणींमुळे मी जाऊ शकले नाही। आणि संपादक आमचे जे शिवाजी शिंदे आहेत त्यांना मी कॉलेजपासून ओळखते। त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात माझ्या मावशीच्या घरी ते भाडेकरू म्हणून राहत होते शिंदे, आणि तिथूनच त्यांची पत्रकारितेची सुरुवात झालेली आहे। तर तेव्हापासून आत्तापर्यंतचा प्रवास म्हणजे त्या शिवाजीला मी कॉलेजपासून ओळखते ॲक्च्युली। तर तेव्हापासूनची इतकी प्रोग्रेस त्यांनी केलेली आहे, यशाचं शिखर गाठलेलं आहे। पण स्वभावाला तसाच आहे, तो आहे तसा शांत आणि संयमी कष्टाळू स्वभाव असा आहे। कुठलंही बॅकग्राऊंड त्याला नव्हतं। एका शेतकरी कुटुंबातून आलेला शिवाजी आज पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये पाय रोवून यशस्वी झालेला आहे। त्यामुळे सगळ्यात पहिलं शिवाजीचं अभिनंदन। आणि त्यांनी जे आम्हाला महिलांना एक व्यासपीठ दिलं आहे की बाबा, पूर्वी आम्ही कॉलेजमध्ये असताना मी लिखाण करत होते, पण मधल्या काळात संसार मुलं ह्या गोंधळात आम्ही विसरलो होतो, पण त्यानं पुन्हा आम्हाला लेखणी हातात घ्यायला भाग पाडले। त्यामुळे मी शिवाजीला धन्यवाद देते की त्यानं पुन्हा आमच्या आतली लेखिका जागृत केली की लिखाण करा, चालू ठेवा, तुमचा संसार पण करा, तेही करा। आणि आमचं कौतुक म्हणून त्यांना आम्हाला दरवर्षी तिकडे पंढरपूरला बोलवून छान मोठा सत्कार सोहळा ठेवतो। मोठे मोठे प्रवक्ते येतात, लेक्चरर येतात, आम्हाला चांगलं मार्गदर्शन करतात। त्याच्या जोडीला आम्हाला नाश्ता, जेवण, चहा सगळं तिकडे सगळ्या सुविधा असतात तिथे। गेल्या वर्षी 4 ते 5 तास कार्यक्रम झाला, पण ह्या वर्षी 20-25ला 2 सत्रात कार्यक्रम झाला। म्हणजे इतकं म्हणजे आता वाढत चाललं आहे सगळं आणि खूप भारी वाटते मला। पण ह्या वर्षी मी जाऊ शकली नाही तरीसुद्धा ज्या मैत्रिणी तिकडे गेल्या होत्या त्या सगळ्यांचं मी व्हिडिओ फोटो सगळे जमा केलेले आहेत आणि 2024-25 सालात जेवढं माझ्याकडं आहे तेवढं मी त्याच्यावर हा व्हिडिओ काढते। आणि सर्व मैत्रिणींचं खूप खूप अभिनंदन। खूप छान दिसत होता तुम्ही त्या दिवशी, आणि शिवाजी तुला सगळ्यात मोठे धन्यवाद शिवाजीला आहेत की त्याच्यामुळे आज आम्हाला एवढ्या मैत्रिणी मिळाल्या आणि खूप भारी वाटते। तर पुढच्या वर्षी असं काही कारण सांगणार नाही आम्ही तुला, पण 1च तारीख फिक्स जर ह्यावेळेस तारखा पण बदलल्या होत्या, तर पुढच्या वर्षी 1च तारीख धर म्हणजे आम्ही नक्की येऊ। आणि ज्या मैत्रिणींना पुस्तकं प्रकाशित झाल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन। तर पाहूया आपण 2024 आणि 2025च्या रणरागिणी सोहळ्याची काही क्षणचित्रे, फोटो, व्हिडिओ जे काही मला मिळाले ते मी सगळं ह्या व्हिडिओमध्ये ॲड करते आणि आनंद घेऊया। न करता, कारण साहित्यिकांना शांतता लागते, ह्या दृष्टीनं या ठिकाणी ही साहित्य संमेलन आयोजित करण्यामागचा हेतू आहे। त्यांना आपण चांगल्या प्रकारचे पुरस्कार या ठिकाणी आपण देणार आहोत। एकूण 5 सदर आहेत उद्घाटनात, कारण तुमच्या मागे एवढा व्याप आहे। मला वाटत होतं आबा येतात का नाही, पण मला माहित आहे आबाने माझ्या पाठीवर कायमच साथ हात तरी ठेवलेलाच आहे, पण साथ सुद्धा तेवढ्याच प्रमाणे मला देतात। कुठलाही कार्यक्रम मी आजपर्यंत बोलवला आहे, एका आमदारांची परंपरा ती माझ्या पाठीशी आजही चालवतात, त्याचा मला सार्थ अभिमान आबाचा वाटतो, कारण आबा माझे वाटतात। आणि ज्यांच्यामुळे आपण सर्वजण एकत्र आलो ते आमचे सर्वांचे मार्गदर्शक शिवाजीराव शिंदे सर, श्रीनिवासजी सावतार, त्यांचे सर्व सहकारी, आणि या कार्यक्रमासाठी ज्या रणरागिणी महाराष्ट्रातून आलेल्या आहेत त्या सर्व रणरागिणी, पत्रकार बंधू,
आज रणरागिणींचा आगळा वेगळा कार्यक्रम हा स्वेरीच्या प्रणांगणात होतोय आणि यामध्ये सरांनी आत्ताच सांगितलं, चूल आणि मूल आणि घराच्या पलीकडे आपण कुठेतरी आपल्या मनात आलेल्या भावना नावाट करून द्यायचं काम हे दीपज्योती आणि पंढरी भूषणच्या माध्यमातून आपल्याला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाल्यामुळं आपल्याला पण मनात ज्या भावना येत आहेत, ज्या आपण कुणापाशी व्यक्त होऊ शकत नाही, ज्या आपल्याला समाजाला देणे योग्य आहेत, अशा भावना जर आपण त्या ठिकाणी मांडण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ मिळालं तर त्या व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्याला लेखनाची सवय लागते. वाचकाला आणि लेखकाला त्या ठिकाणी या जगामध्ये कधीही त्या ठिकाणी कमी नाही आणि मग लेखन आणि वाचन यातील चोखंदपणा ज्यावेळेस आपल्यामध्ये येतो. पूर्वेला उगवणारा लाल गुंद रविराज आहे, त्याचा उष्णता मान काढता आला. पौर्णिमेच्या धवल चांदण्या रात्रीची पाखरण करणारा चांदो मामा आहे, त्याची शीतलता मोजता आली. परंतु या महाराष्ट्रात दीपज्योती आणि पंढरी भूषणच्या माध्यमातून शिवाजीराव शिंदे यांनी केलेलं कार्य मात्र कुणालाही मोजता आलेलं नाही, स्वीकारायला दिसत. म्हणून या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की माझ्या 1980-90च्या या कालखंडामध्ये माझ्या वर्गामध्ये खाकी पॅन्ट घालून दप्तराची फटक्या रंगाची पिशवी पाठीवर टाकून फिरणारा माझा शिवाजी, बाळ शिवबा म्हणतो मी त्याला, एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्तुंग भरारी घेईल असं स्वप्नातही मला वाटलं नव्हतं. शिवाजीराव हा संपादक म्हणून मोठा असेल, शिवाजीराव हा एक कर्तबगार नेता म्हणून मोठा असेल, पण शिवाजीराव एक माणूस म्हणून मोठा आहे हे मला या ठिकाणी सांगायचं. जागा नसते, रुक्माई सभागृह सुद्धा मला कमी पडतं, पण हा कार्यक्रमाला मी कुणालाही निमंत्रित करत नाही. माझ्या पंढरी भूषणचे सुद्धा टीम या ठिकाणी नाही, फक्त आम्ही दोघं चौघेच या ठिकाणी आहे. पंढरी भूषण क्लिनिकल विभाग नाही, ना पत्रकारितेचा नाही, ना संपादक विभागात या ठिकाणी नाही. फक्त आणि फक्त प्रमुख पाहुणे आणि हा माझ्या रणरागिणी असतात. या मागचं कारण असं आहे की या रणरागिणींना वैयक्तिक मत मांडण्यासाठी स्वतंत्र कुठेतरी विचारपीठ पाहिजे आणि ते विचारपीठ दैनिक पंढरी भूषण आणि साप्ताहिक दीपज्योतीच्या माध्यमाने ते उपलब्ध करून दिलेलं आहे. आज पंढरी भूषणला पाहता पाहता 13 वर्ष पूर्ण झालेली दीपज्योतीला 23वे वर्ष लागलं. म्हणजे दीपज्योतीच्या 10व्या वर्धापन दिनाला आपण हे दैनिक सुरू केलं आणि ह्या दैनिकाचा वार्ता